नमस्कार. आजचा प्रश्न खूप कठोर आहे. काल संभाजीनगरमध्ये जी घटना घडली, त्यावर आधारित हा एक प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आहे, पालक म्हणून आपण काय करतोय आणि का? सविस्तर जाणून घेऊया. मूल जन्माला येतं, तेव्हा आपण किती काळजी घेतो? तुम्ही स्वतःच विचार करा. प्रकाश जास्त डोळ्यावर पडू नये म्हणून आपण दिवा मंद करतो. मोठा आवाज होऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज, साऊंडचा आवाज कमी करतो. मुलाला काही त्रास होऊ नये म्हणून रात्रभर जागतो. त्याला काय खायला द्यायचं, काय नाही द्यायचं, किती वयात काय द्यायचं याचा अभ्यास करतो. मुलाने काय पाहावं, काय ऐकावं याची काळजी घेतो. आणि मग हेच मूल जेव्हा मोठं होतं, त्यावेळेला प्रश्न पडतो, आपली काळजी कुठे जाते? मी बऱ्याच ठिकाणी पाहतो, तुम्ही पाहत असाल. शाळा सुटली की बाजूच्या दुकानामध्ये चल चिप्स घे, जे हवं नको ते घे. घरी आलो, आता वेळ नाहीये, मुलाने मागितलं मॅगी कर. मॅगी नको, पास्ता कर. तेही नको. चल पिझ्झा मागू, बर्गर मागू. मूल कंटाळलं. हा घे मोबाईल. आपल्याला काम आहे, टीव्ही बघत बस. पुढे जाऊन असंही होतं, 10वीला चांगले मार्क्स मिळाले. क्या बात आहे. घे तुझा स्वतःचा मोबाईल. थांबा, क्षणभर थांबा. विचार करा ना, आपण आपल्या मुलाला बक्षीस देतोय की त्याच्या हातात एक सवय देतोय? मला कधी कधी ना अशा पालकांची कीव वाटते. कारण ते हे सगळं वाईट हेतूने करत नाहीत. त्यांचं मुलांवर खूप प्रेम असतं. मुलाला त्रास होऊ नये, मूल नाराज होऊ नये, मुलाने आपल्याला वाईट आई-बाबा ठरवू नये, म्हणून ते प्रत्येक गोष्ट त्याला देऊ करतात. पण प्रेमाच्या नावाखाली आपण मुलाला आयुष्यभरासाठी कमकुवत तर करत नाही आहोत ना. मुलाला भूक लागली की लगेचच जे हवंय, त्याला आवडतं ते आपण देतोय. कंटाळा आला की मोबाईल देतोय. हट्ट केला की वस्तू देतोय. रडला की मागणी पूर्ण करतोय. आणि नकळत नकळत मुलाच्या मनात एक विचार रुजतो, मला जे हवंय ते मला मिळवायलाच हवं. पण उद्या हे जग जे आहे ते प्रत्येक गोष्ट देणार आहे का? नाही. उद्या कॉलेजमध्ये त्याला नकार मिळेल, नोकरीत त्याला अपयश येईल, मित्र दूर जातील, एखादी इच्छा पूर्ण होणार नाही. आणि तेव्हा मोबाईल कोण देणार? पिझ्झा, बर्गर या अशा बऱ्याचशा गोष्टी कोण मागवणार? हट्ट कोण पुरवणार? आपण मुलाला आयुष्यभर आपल्या कुशीत तर ठेवू शकत नाही. मग त्याला कुशीत ठेवण्यापेक्षा पायावर उभं करणं महत्वाचं नाही का? मुलांना नको म्हणण्याची ताकद आपण देतोय का? थांबण्याची सवय, नकार पचवण्याची ताकद, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण. माझ्या मुलाला कशाचीच कमतरता पडू नये, या एका वाक्यात तुम्हाला माहित आहे आपण पालकत्वच संपवतोय. कालचीच घटना बघा ना. छत्रपती संभाजीनगर मधली तिसगाव परिसरात एका छोट्याशा मोबाईलवरून झालेल्या कौटुंबिक वादानंतर घडलेली अत्यंत दुःखद घटना समोर आली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांचाही मृत्यू झाला. काय कराल? त्या घटनेकडे फक्त घटना म्हणून पाहाल की फक्त मुलं हट्टी झाली आहेत असं म्हणून गप्प राहाल? असं म्हणून नाही चालणार. त्या घटनेने आपल्याला एक वेदनादायक प्रश्न विचारायला हवा की आपल्या मुलांशी आपण इतकं जवळचं नातं तयार केलं आहे का, की संकटाच्या क्षणी ते वस्तू ऐवजी आपल्याकडे धावून येतील? कारण मोबाईल काढून घेणं सोपं आहे, पण मोबाईल पेक्षा मोठं असलेलं नातं तयार करणं किती कठीण आहे. म्हणून पालकांनी मुलाला सगळं देऊ नका. मुलाला तुमचा वेळ द्या. प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका. त्याला समजून घ्या. प्रत्येक अडचण सोडू नका. त्याला सोडवण्याची संधी द्या. आणि शांत डोक्याने विचार करा. तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल देण्याआधी तुमचा हात त्याच्या हातात किती वेळ असतो हे पहा. कारण समाजात फक्त हुशार मुलांची गरज नाहीये, तर सजग नागरिक असण्याची गरज आहे.
आणि असे नागरिक शाळा तयार करणार नाही. त्याला तयार करणारी पहिली शाळा ती म्हणजे घर. आणि म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मुलाला सुख देतोय की आयुष्य जगण्याची ताकद? आणि त्याच्याही पुढे प्रश्न विचारा की पालक म्हणून नक्की काय चुकतंय? कारण प्रत्येक बदलाची सुरुवात ह्याच प्रश्नाने होते आणि तो प्रश्न म्हणजे नक्की काय चुकतंय? पुढच्या आठवड्यात एका नवीन प्रश्नासह भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत